नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, एवढ्याच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्राचा तालुका निहाय हवामान अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे काही नवीन हवामान अंदाज सांगलेला आहे, कुठे पाऊस पडणार, कुठे अवकाळी पडणार, कुठे गारपीट होणार, कुठे विजांसह वाऱ्यासह पाऊस होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आपण या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तालुका निहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज आहे 13 एप्रिल 2024 आणि 13 एप्रिल पासूनचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, पंजाबरावांच्या माध्यमातून आज 13 एप्रिल ते जवळपास 18 एप्रिल 2024 पर्यंत हे पावसाचं वातावरण राहणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। आज 13 एप्रिल, उद्या 14, 15, 16, 17 व 18 एप्रिल दरम्यान विदर्भ व मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर राहणार आहे। हा अवकाळी पाऊस आहे, विजाचा व वाऱ्याचा पाऊस आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांचं संरक्षण करावं अशी माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आपण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये मित्रांनो 13 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान हिंगोली, नांदेड, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी या भागामध्ये, या सर्व जिल्ह्यामध्ये विजांसह अवकाळी पावसाची शक्यता जास्त राहणार आहे। विजांसह पावसाचं प्रमाण सुद्धा राहणार आहे, त्यामुळे गारपीट सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे। ज्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे हिंगोली, आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली असेल, सेनगाव असेल, कळमनुरी असेल, वसमत असेल, औंढा नागनाथ या पाचही तालुक्यामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे। याचबरोबर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील नांदेड असेल, अर्धापूर असेल, कंधार, लोहा, भोकर, मुदखेड, हदगाव, हिमायतनगर, याचबरोबर किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव, धर्माबाद, उमरी व धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम, परांडा, कळंब, याचबरोबर वाशी, बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, पाटोदा, वडवणी, शिरूर, कासार, गेवराई, आंबेजोगाई, केज, माजलगाव तालुका, धारूर, परळी, वैजनाथ, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर तालुका, पैठण असेल, गंगापूर असेल, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, याचबरोबर जालना असेल, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, परतूर, मंठा, अंबड असेल, घनसावंगी असेल, लातूर जिल्ह्यातील लातूर असेल, औसा असेल, रेणापूर असेल, उदगीर असेल, जळकोट असेल, अहमदपूर असेल, चाकूर असेल, निलंगा, देवणी, शिरूर, कासार, परभणी जिल्ह्यातील सर्व तालुके, परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम, पाथरी, सोनपेठ, मानवत, सेलू व जिंतूर या सर्व मराठवाड्यातील या 8ही जिल्ह्यातील या सर्व तालुके, जे काही मी तुम्हाला तालुके या व्हिडिओच्या माध्यमातून सांगली, या भागामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि या पावसामध्ये विजांचं व गाराचं प्रमाण असणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांचं, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांद्याची सोय करून ठेवावी आणि पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की आपलं जे काही पीक आहे, कांदा असेल, हळद असेल, 18 एप्रिल 2024 पर्यंत झाकून ठेवण्याची तयारी करावी अशी माहिती पंजाबरावांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि हे पावसाचं वातावरण 18 एप्रिल 2024 पर्यंत राहणार आहे आणि आज आहे 13 एप्रिल 2024 आणि 13 एप्रिल ते जवळपास 18 एप्रिल पर्यंत हिंगोली, नांदेड या सर्व मराठवाड्यातील भागामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे। याचबरोबर मित्रांनो विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता मराठवाड्याप्रमाणेच वर्तवण्यात आलेली आहे आणि पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये सुद्धा कमी प्रमाणामध्ये काही भागामध्ये पावसाची शक्यता पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे, परंतु जास्त करून विदर्भ व मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत संपूर्ण हवामानाची जर परिस्थिती जर बघितली तर पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून एक महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि ती माहिती म्हणजे सध्या जे काही पाऊस पडत आहे तो पाऊस, त्या पावसामध्ये विजांचं व वाऱ्याचं प्रमाण सर्वात जास्त राहणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपलं स्वतःचं संरक्षण करावं अशी माहिती देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त विदर्भ व मराठवाड्यामध्ये पाऊस असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त उर्वरित राज्यातल्या भागामध्ये कमी प्रमाणामध्ये तुरळक ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस असणार आहे, परंतु जे काही विदर्भ व मराठवाड्यामध्ये पाऊस सर्वात जास्त राहणार आहे, परंतु भाग तेवढा काय जास्त सांगितलेला नाही, परंतु भाग बदलत सांगलेलाच आहे। त्यामुळे भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि 18 एप्रिल पर्यंत हे अशा पद्धतीचं वातावरण राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा
नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे हवामानाचं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।